चला तर मंडळी, सकाळच्या नाश्त्यासाठी कोणतीच पिठं, डाळी, तांदूळ, मैदा वगैरे न वापरता पौष्टिक नाश्ता बनवूया। रात्री मी थोडेसे चणे, छोले आणि वाटाणे पाण्यात भिजवले होते। आता हे भिजलेले मिश्र कडधान्य 1 वाटी घ्यायचे। त्यामध्ये पाऊण वाटी रवा, अर्धी वाटी दही, अर्धा इंच आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं। सुरुवातीला पाणी न घालता नंतर सारख्या वाटीने 1 वाटी पाणी घालून स्मूथ बॅटर करायचं। अजून चमचाभर पाणी मिक्सरच्या भांड्यात घोळवून घातलं। 3-4 मिनिटं बॅटर फेटून झाकून 15-20 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं। चमचाभर तेल गरम केले, त्यामध्ये किसलेलं गाजर, चिरलेला टोमॅटो, शिमला मिरची, कांदा, कोथिंबीर घालायची। अर्धा मिनिट परतायचं। नंतर मसाले घालायचे, हळद, धनेपूड, लाल तिखट, जिरेपूड आणि चवीनुसार मीठ। मिनिटभर परतून गॅस बंद करायचा, भाज्या मऊ व्हायला नको। त्यानंतर डोसाचं बॅटर आपलं तयार झालंय। तवा ग्रीस करून घेतलाय। डोसा करायचा, थोडा कोरडा झाला की तेल घालायचं, हलका ब्राऊन व्हायला लागला की स्टफिंग आणि किसलेलं पनीर घालायचं। अतिशय पौष्टिक चमचमीत डोसा तयार आहे। नक्की करून पहा। आवडला तर आवर्जून लाईक